सासू मॉमच्या गेस्टचं जेवण झालं की उरलेलं जेवण मी तुम्हाला सगळ्यांना पोहोचवतं करेन, कळलं? गेट आउट, निघा. दिशा, तू त्यांच्याशी असं बोलू शकत नाहीस. आत्ताच्या आता सॉरी म्हण सगळ्यांना. मॅडम असू दे ना. आज चांगला दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणात मला मोडता घालायचा नाहीये म्हणून जाऊ देते. पण सासू मॉम, मी काहीच रॉंग नाही केलं. ते आपले अजून गेस्ट येऊन जेवून नाही गेलेले आणि हे सगळे सर्वंट्स अचानक आले आणि ते फ्लोर डर्टी करत होते, म्हणून मी त्यांना फक्त बाहेर जा असं सांगत होते. दिशा, गेस्ट आलेत. काय आलेत? कुठे आहेत? म्हणजे गाड्यांचा आवाज पण नाही आला. आपले गेस्ट इथे आलेत आणि हेच आहेत आजचे महत्वाचे गेस्ट. काय? त्यांच्या हात धुण्याची व्यवस्था करा. अहिल्या मॅडम, प्लीज असं काय करू नका. आम्हा सगळ्यांना अवघडल्यासारखं होतंय. सावित्री, हा सोन्यासारखा दिवस आम्ही तुमच्याचमुळे तर बघतोय. तुमच्या आशीर्वादांमुळे, प्रार्थनांमुळे आज आदित्य आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. तुम्ही होतात म्हणून आम्हाला लढायचं बळ मिळालं. तुम्ही इथे घरी असता म्हणून आम्ही निश्चिंत असतो. आदित्य सोबत हॉस्पिटलमध्ये मी निर्धास्त राहू शकले. संपूर्ण किर्लोस्कर परिवार तुमचा ऋणी आहे आणि त्याची परतफेड म्हणून नाही, पण आमच्याकडून एक प्रेमळ भेट. तुम्ही सगळेजण आता हात धुवा आणि जेवायला बसा. तुमच्या सगळ्यांसाठी अहिल्या देवींनी खास स्वतःच्या हाताने सुग्रास जेवण बनवलंय. दामिनी, सगळ्यांचे हात धुवून घे. शी, या घाणेरड्या माणसांनी कधी स्वतःचे हात धुतले असतील का जेवताना? मी यांचे हात धुवायचे म्हणे. दामिनी, ऐकलं नाहीस का? तुला माहित होतं ना आजचे गेस्ट कोण आहेत ते? नाही दिशा मॅडम, मला खरंच कल्पना नव्हती. एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू. आणि काय ग, सगळे नोकर तिकडे जेवतायत आणि तू इथे काय करतेस? तुला नाही जायचं तिकडे? ओ, एक मिनिट. तू स्वतःला या घरातली नोकर समजतेस ना अजूनही? की फॅमिली मेंबर समजायला लागलीयस? तुझ्या ना डोक्यात काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे, मला माहिती आहे. नाही दिशा मॅडम, अहो काही काय बोलताय तुम्ही? असं खरंच काय बी नाही. समध्यांचं झाल्यावर मी बसणारच होते जेवायला. हो, समध्यांचे जेवण झाल्यावर मी बसणार होते. असं कसं? सगळेजण तिकडे जेवायला बसलेत आणि आज घरातल्या सगळ्या नोकरांचा म्हणजेच तुझ्यासारख्या माणसांचा मान सन्मानाचा दिवस आहे ना. मग तुझा पण पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. तुम्ही आज सगळ्या सर्वंट्सचा मान सन्मान करतायत, पण त्यात पारू तर राहिलीच. पारू पण आपली सर्वंटच आहे ना, तिचं जेवण राहिलंच. जा पारू, बस तू पण. दिशा, हे आज सगळेजण इथे जेवायला बसले ते सर्वंट्स म्हणून नाहीयेत. ते आपले खूप महत्वाचे पाहुणे म्हणून बसलेत. आणि पारू या घरची सर्वंट नाहीये, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. ती सगळ्यांबरोबर नंतर बसेल जेवायला. तू जाऊन गिफ्ट घेऊन ये. ओके सासू मॉम. दामिनी आंटी, प्लीज माझी हेल्प करायला याल?
योगेश काय हवंय का? मारुती व्यवस्थित ना? प्रिया मॅम तुम्ही निघताय का? हो, आजचं माझं सगळं काम झालं ना करून, सो निघते आता. हो पण तुम्ही जेवला नाही आहात अजून. एक काम करा, तुम्ही आधी जेवून घ्या, मग हवं तर मी येतो ना तुम्हाला सोडायला. हो प्रिया, आतमध्ये सगळ्या सर्वांचं जेवण करून झालंय. आता फक्त 2च सर्वंट्स बाकी आहेत, तू आणि पारू. जा जेवण करून घ्या. आज सगळेच सर्वंट्स खूप मान सन्मानाने जेवले. अहिल्या मॅडमना खूप किंमत आहे ह्या माणसांची. हा म्हणजे सगळ्यांनाच असते असं नाही. पण एनिवेज प्रीतम सर, आज माझा उपवास आहे, सो मी नाही जेवणार आहे. नक्की ना? एक काम करा, तुम्ही फ्रुट्स घ्या किंवा ज्यूस. हा प्लीज काहीतरी घ्या ना. नाही नाही, थँक्यू सर, मी निघते आता. ओके बाय. प्रीतम, व्हॉट्स गोइंग ऑन? नथिंग. दिसतंय मला सगळं. ऑफकोर्स दिसणार, डोळे आहेत तुला. ऐक ना, स्टॉप इट. चेष्टा करण्यासारखं काहीच नाहीये. मी इतके दिवस झाले या घरात राहते, पण एकदा सुद्धा तुम्हाला विचारलं नाहीस की दिशा जेवलीस का? का? काय आहे ना दिशा, तुझ्याबद्दल काही कन्सर्न वाटावं इतक्या जवळची तुम्हाला वाटत नाहीस. बाय.